कार्यकर्ते म्हणत होते, ताई ते पाण्याचं बघा, इथे असं भाषण झालं की तुम्ही जर उलटं मतदान केलं तर इथे पाणीच इंदापूरला मिळणार नाही, तरी तिथे 25,000चा लीड आहे. म्हणजे ही खरंच म्हणजे ज्या पद्धतीने भाषणं केली गेली किंवा लोकांना म्हणजे एक गोष्ट आपल्याला म्हणजे त्यांची चुकी आहे त्यातून आपण पण बोध घेतला पाहिजे. आता 30 आले म्हणून हवा नको जमिनीवर. सकाळी मी बारामतीत होते तेव्हा रोहित भाषण करत होता आणि रोहित भाषण करता करता असं म्हणाला की आता हे सरकार काय फार दिवस नाही, ऑक्टोबरमध्ये इलेक्शन आहे, 4 महिन्याचंच सरकार आहे, त्याच्यामुळे फार काही चिंता करू नका, ऑक्टोबर पासून आपलंच राज्य येणार आहे. मी त्याला म्हटलं असं, पण ही गोष्ट खरी आहे की ज्या पद्धतीने लोकांनी आपल्याला ह्या इलेक्शनला साथ दिली आहे, खरं तर अगदी तोंडात आलेला घास घेतलाय. आपल्या 230 सीट आल्या आहेत, त्यांच्या काय फार आलेल्या नाही आहेत. आणि आज खरं खोटं देवालाच ठाऊक बाई. आता एक कार्यकर्ता मला सांगत होता, आता अशी बातमी आली आहे संजय, खरं खोटं मला माहिती नाही, मी काय दिल्लीत नव्हते, पण त्यांचं म्हणणं आहे त्या RSSनी काहीतरी निर्णय घेतलाय की त्यांना नेतृत्व बदल हवंय. असं मी नाही म्हणते, असं काहीतरी त्या फोनवर आलंय. आता खरी खोटी बातमी आपल्याला माहिती नाही. आमचं म्हणणं आहे बदल करायचा आहे नाही करायचं आहे ते काहीतरी करा, पण प्रशासनाला सुरुवात करा. जर तुम्हाला बसायचं नसेल आणि झेपत नसेल तर हम तो तयारी आहे, काय प्रॉब्लेम आहे. कारण का सरकार अतिशय उत्तम पद्धतीने केंद्रात किंवा राज्यात, आता मला सांगा सरसकट कर्जमाफी ही आपल्याच काळात काँग्रेस राष्ट्रवादीच्याच काळात झाली की नाही? सरसकट झाली होती सगळ्यांची. दुधाला भाव, इथे अतिवृष्टी झाली की दुसऱ्या दिवशी दिल्लीवरनं लोक यायचे की नाही आपल्याकडे. दुधाला भाव कधी कमी पडू दिला का? कधी कांद्याची निर्यात कधीतरी आपण बंद केली होती का? बसला की नाही फटका? रामकृष्ण हरी. पण खरंच आहे हा खूप गंभीर विषय. लोकांमध्ये प्रचंड अस्वस्थता. अहो मी परवा अखिलेश यादवांना भेटले, मी म्हटलं जेवढे खासदार महाराष्ट्रात आहे तेवढे तुझे एकटेचे खासदार निवडून आले. 40 खासदार निवडून आणले त्या बाबांनी, 41. आपण 48 खासदार राज्यात आहोत. तुम्ही विचार करा, 41 खासदार त्यांनी निवडून आणलेत, 50%हून जास्त उत्तर प्रदेशमध्ये. आणि सगळे म्हणायचे 80वर 80 दगड उभा केला तरी येतील UP मध्ये. त्याला म्हणलं कसं काय? तो म्हणलं मी तुला सांगत होते मागच्या इंडिया मीटिंगमध्ये. म्हणलं हो बाबा तू सांगत होतास, पण हवा अशी वाटत होती आम्हाला वाटेल नाही तुला मनातून वाटत असेल, पण तुम्ही विचार करा 41 खासदार असा माहोल असताना निवडून येणं ही खूप मोठी गोष्ट आहे. उत्तर प्रदेशमध्ये अहो अयोध्या पण हरले. शेदाची बघा तुम्ही. हे खूप आपल्याला एक पक्ष म्हणून आत्मचिंतन करायचं आहे की लोकांना काय चालतं आणि लोकांना कधीही ग्राह्य ठरवू नका. तुम्हाला जर वाटलं हे आमचंच आहे, लोक म्हणतील जावा घरी. त्याच्यामुळे कधीही या एका मतामध्ये तुमच्या केवढी मोठी ताकद आहे या देशाला दाखवून दे. तुम्ही पैसा, भीती, सत्ता, जे काय घरफोड, पक्षफोड, या देशातल्या मायबाप जनतेने हे सगळं नाकारलंय. कारण का हा एक सुसंस्कृत राज्य नाही, हा देश सुसंस्कृत लोकांचा आहे. आणि आपल्या सगळ्या भारतीय लोकांना आपल्या संस्कृतीचा मान सन्मान आहे. त्यामुळे आज देशामध्ये जे चित्र झालेलं आहे हे आपल्यासाठी खूप आशादायी आहे. लोकांना असं वाटायचं अभि कुछ नाही होगा, काय होईल काय होईल. तुम्ही बघताय ज्या राज्यांबद्दल मी तुम्हाला एक आदर्श मतदारसंघ म्हणून तुम्हाला सांगत होते, त्या आदर्श मतदारसंघात काय झालं? किती वेळा मी त्यांच्याबद्दल प्रत्येक भाषणात बोलले की आदर्श शिक्षक, आदर्श आई, आदर्श माता बघितली होती, पण आदर्श घोटाळा पाहिला नव्हता बाबा. पण ह्या राज्यांनी आदर्श ला दाखवलं की नाही काय करायचं ते. त्यामुळे ह्या लोकांमध्ये प्रचंड ताकद आहे आणि मतदारांना लांबून बघत असतो. आम्ही इथून भाषण करत असतो तर सगळे त्याचे डोळे आपल्यावर असतात. आपल्याला वाटत असतं ऐकतायत, जुमलाबाजी इस देश में नहीं चलेगा. आज तुम्ही 10 लाख म्हणा, 15 लाख अकाउंटमध्ये टाका आणि लोक म्हणतील बघा दाखवते इलेक्शनचं लागू तर ते, मग बरोबर बटन दाबतोय. त्यामुळे आपण सगळ्यांनीच आपण व्यासपीठावर बसलेल्या प्रत्येक माणसासाठी आहे की आपण आपला आनंद जरूर साजरा करूया, पण त्यांनी केलेल्या चुकीतून बोध घेऊया की काय चुकलं त्यांचं. आणि पुन्हा पुन्हा मी सांगते की 30 खासदार निवडून आले म्हणून कृपा करून हवेत जाऊ नका. अरे 30 आले म्हणजे आमचे 200 आमदारच आले. आपल्याला पुढचे 4 महिने अतिशय सतर्क राहावं लागेल.
आपण सगळेच म्हणजे महाविकास आघाडी पूर्ण ताकदीने एकत्रपणे लढणार आहे. कालच परवाच्या दिवशी आम्ही दिल्लीला इंडिया मीटिंगला गेलो होतो, तेव्हा माननीय सोनियाजी, उद्धवजी नव्हते पण संजय राऊत साहेब होते. या सगळ्यांची चर्चा झालेली आहे. पुढच्या एक 8, 10, 15 दिवसामध्ये आपण एका बाजूनी आपण सगळ्या दुष्काळाच्या कामाला लागायचं आहे आणि एका बाजूनी महाविकास आघाडीच्या ऑक्टोबरच्या इलेक्शनला आपण सगळ्यांनी कामाला लागायचं आहे. आज आपण गेल्या महिना, 1.5 महिना, 3 महिने मोठ्या वेगळ्या संघर्षातून आपण सगळ्यांनी जी साथ दिली. मला आता चिठ्ठी आली आहे, निर्भय बनो टीमचं आभार माना. निर्भय बनो, काय दिवस आलेत बघा. मला निर्भय बनो टीमचा आभार मानावा लागतंय. आता सब निर्भय बन गे, आता बनो कसलं राहिलंय. आता लोकांनी निर्भय आहे हे त्यांच्या मतामधून दाखवलेलं आहे. तुम्हाला एक गोष्ट सांगून मी तालुका सांगणार नाही. माझे बंधू श्रीनिवास पवार आणि मी परवाच्या दिवशी मतदानाच्या दिवशी एकत्र होतो. सगळ्यांनाच धाकधूक होती, कारण काय TV वाले 2 म्हणायचे येणार, 3 म्हणायचे नाही येणार. आमदारांचं एक वेगळंच गणित असतंय. ते आमदार रोज मला सांगायचे असं 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 असेल. म्हणलं कशावरून. पण झेंडे मामांचं मी मानलं पाहिजे. मला अजून आठवतं, मी मगाशी जयदीपला सांगितलंय गाडीतली कथा बारामतीतून येताना. आम्ही नाझऱ्यातून कुठून येत होतो देव जाणे. नाझऱ्यातून मी आणि झेंडे मामा गाडीत होतो आणि आम्ही येत होतो. आणि मी त्यांना म्हणलं, काय तुम्हाला वाटतं कसं होईल, समोर कोण आहे, कोण म्हणजे कॅन्डिडेट ठरायच्या आधी ते म्हणले, कोणीही तुमच्या विरोधात कॅन्डिडेट असू दे, बाहेरचा असला तर इतक्या मतांनी येणार आणि घरात असला तर इतक्या मतांनी येणार. म्हटलं काय बोलताय झेंडे मामा, कशावरनं. ते म्हणले, माझ्यावर विश्वास ठेवा. म्हणलं माझी खूप इच्छा आहे विश्वास ठेवायची, पण मला जरा ओव्हर कॉन्फिडन्स वाटतं. म्हणलं अहो मी लोकांना भेटतो. म्हणलं अहो मी लोकांना भेटते. तर ते म्हणले विश्वास ठेवा तुम्हाला, आणि तुम्हाला एक तालुका सगळ्यात जास्त मग कोणीही लढलं तरी मताधिक्य देईल, म्हणजे बारामती. या एकटा माणूस म्हणत होता, बाकी सगळे म्हणायचे बारामती घासून चालेल, 50 ते पुढे जातील 10, 20, सगळे हिशोब करून करून सगळे थकले. पण झेंडे मामा हा एकच माणूस आहे ज्यांनी मला सातत्याने सांगितलं की तुम्हाला बारामतीला लिहिलं. कुठल्या भरोश्या ते बोलत होते देव जाणे. मी गाडीत आता पुन्हा त्यांना विचारलं, तर म्हणले मी असं गाडी घेऊन जायचो, फिरायचो, टपरीवर बसायचो आणि विचारायचो काय रे कुणाला मतदान करतो, असं तसं तसं. त्या गप्पातून त्यांनी स्वतःचा प्रायव्हेट सर्वे केला होता. पण एक खरंच ते मला म्हणले होते. आणि खूप एक वेगळं वातावरण राज्यात होतं, देशात होतं. आणि आपला एक समज असतो की पैसे आणि सत्ता यांनी मतं मिळतात. मला एका गोष्टीचा अभिमान आहे, 50 खोकेमुळे महाराष्ट्राची खूप बदनामी झाली, पण ह्या राज्यातला सर्वसामान्य मायबाप जनता ही विकली जात नाही. कोणीही कितीही पैसे खर्च करू दे, ती विकाऊ नाहीये. त्यामुळे 50 खोक्यांनी आपली बदनामी झाली असेल, ती बदनामी ह्या तुमच्यासारख्या मायबाप जनतेनी भरून काढली आहे की महाराष्ट्र हा एक स्वाभिमानी पक्ष आहे. तो कधीही कुणासमोर न झुकलाय ना कधीही झुकणार आहे. आणि मला आणि एका गोष्टीचा अभिमान वाटतो की आदरणीय पवार साहेबांना ह्या वयात जी तुम्ही सगळ्यांनी साथ दिली, तर आज मी हिंमत करून त्यांचं वय म्हणतेय, कारण का ते व्यासपीठावर नाहीये. कारण का त्यांचं वय काढलं की घरी जाऊन ते लेफ्ट राईट करतात की माझं वय कशाला काढतंय, तुम्ही स्वतःचं बघा तुम्ही. कारण का त्यांना म्हणजे त्या वयावर त्यांना काही विश्वासच नाहीये काय मला काही कळत नाही त्यांच्या वयाचं गणित. पण परवा सगळा रिझल्ट लागला आणि 8वी बीडची सीट लागली. त्याच्यानंतर तुम्हाला माहिती आहे बीडमध्ये काय काय झालं. त्याच्यानंतर रात्री सगळे शांत बसल्यावर मी त्यांना एकच प्रश्न विचारला, म्हणलं तुमच्या आईने तुम्हाला काय खायला घातलं. माझ्याकडे बघतायत असं काय प्रश्न विचारतेस तू. म्हणलं तुम्ही सगळी भावंड. बाई मी सांगते ना, ही लढाई मी जी लढले ही तुमच्या सगळ्यांच्या सहकार्याने. म्हणजे मी जेव्हा जेव्हा तुमच्या चेहऱ्याकडे बघायचे तर मला असं वाटायचं की हे जर इतक्या ताकदीने लढू शकता तर मला काय अडचण आहे लढण्यासाठी. त्यामुळे तुम्ही जी साथ या काळामध्ये दिली ही मी आयुष्यभर विसरणार नाही. हे फक्त इलेक्शनचं यश म्हणून नाही, पण नाती कशी जपायची आणि एखादा विचार कसा जपायचा हे कुणाकर शिकावं तर तुमच्यासारख्या खरंच विचारवंतांकडून. त्याच्यामुळे तमाम पुरंदरवासीय, काँग्रेस पक्ष, आम आदमी पक्ष, शिवसेना या आणि सगळ्या मित्र पक्षांच्या समोर
मी नतमस्तक होते आणि आपल्या सगळ्यांना ग्वाही देते की आपल्या पाण्याचा प्रश्न असेल, आपल्या दुधाचा भावाचा प्रश्न असेल आणि पुरंदरचा सर्वांगीण विकास आम्ही सगळे म्हणून त्याच्यात सातत्य ठेवून विरोधात असलो किंवा सत्तेत असलो तरी त्याच वेगाने करू, याबद्दल आम्ही कटिबद्ध आहोत. आज आल्यानंतर अतिशय प्रेमाने आपण सगळ्यांनी जे माझं स्वागत केलं, मी गुलाल खेळून फार दिवस झाले पण आज काही सुटका नव्हती यांच्याकडून, त्याच्यामुळे त्यांनी जे धरलं ते फक्त मला वाटतं आमदार साहेब वाचले आज, त्याच्यामुळे ते आज वाचलेले आहेत. पण आता एक आधीच आत आले त्यांचा ऑलरेडी झालेला आहे, गुलालाचा डोस झालेला आहे. पण खूप आनंदी वातावरण एकीकडे असताना दुष्काळाची परिस्थिती विसरू नये. माझी सगळ्या सहकारी पदाधिकाऱ्यांना विनंती आहे की जल्लोष करण्यापेक्षा आपण आनंद आहे याचा म्हणजे सगळ्यांनाच मनापासून आनंद आहे, पण त्याचबरोबर अनेक भागांमध्ये आपल्या भागात पाण्याची परिस्थिती गंभीर आहे, त्याच्याबद्दल आपण अतिशय संवेदनशील राहिलं पाहिजे. आणि हा जो निधी आपण ह्याच्यावर घालवतो त्याच्याऐवजी तो टँकर्समध्ये जर आपण घालवला तर मला वाटतं जास्ती चांगली सेवा आणि जास्त चांगला आनंद आज सगळ्यांना मिळेल. आज पुन्हा एकदा आपण आल्यानंतर अतिशय प्रेमाने स्वागत केलं, याबद्दल मनपूर्वक आभार मानते. आणखीन एक छोटी सूचना करून माझं भाषण संपवते की व्यासपीठावर सगळ्या सहकाऱ्यांना नेत्यांना मी विनंती करीन की बूथमधल्या प्रचंड सगळ्याच पक्षाच्या बूथमधल्या कार्यकर्त्यांचा एक चांगला गेट टुगेदर वार बघून कर, बरोबर आहे ना आबा? एकादशीला ठेवतो म्हणतायत, कोणीच येणार नाही बा. आबा सांगा तुम्ही ठरवा बाबा, मंगळवार सोमवार नको, मंगळवार नको, शनिवार नको, बरोबर? रविवार. मग तुम्ही हा नाही नाही आपल्याला काय आता एकच लक्ष विधानसभा, त्याच्यामुळे आता पुढचे 4 महिने नवऱ्या मुलांना सांगितलंय की आता लोकसभेसाठी जरा घरातून सुट्टी दिली होती, आता विधानसभा होईस्तोवर जरा 4 महिने सुट्टी. आता हे आपलं आमदार साहेबांची जी इच्छा आहे ना, पण ती आता बघूया. RSS कदाचित काहीतरी सेटिंग दिसतंय, तुमच्या मनात जे तेच RSSच्या मनात आहे, त्याच्यामुळे आता जो बदल व्हायचा आता बघूया काय होतं पुढच्या आठवड्यात. आपण आता थोडं वेट अँड वॉचच्या भूमिकेत आहोत, आपल्याला काय आतताईपणा करायचा नाही. लोकांनी एक विश्वासाने आपल्याला एक नंबर दिलाय, हे फोड ते फोड, घर फोड, पक्ष फोड असल्या भानगडी आपण काही करत. एक मी तुम्हाला अतिशय प्रांजळपणे सांगते की मगाशी मला हा प्रश्न कोणीतरी विचारला, मी सांगितलं या देशामध्ये टॅलेंटची कमतरता नाही, या देशामध्ये खूप टॅलेंटेड लोक आहेत. आणि त्याच्यामुळे आज आपण, आणि दुसरी एक गोष्ट जी मी थोडासा माझ्या कामाच्या पद्धतीत बदल करणार आहे, दर सोमवारी आपण त्याला भेटतोच, हा निसर्गाला हा विषय थोडासा संजय आपल्याला आवडणार नाहीये, पण तरी मी हिम्मत करून बोलणार आहे तुमच्या समोर की आपण आला तुम्हाला चहा पहिला दिला जाईल, पण तुमच्या बरोबरीने पुरंदर मधला कुठल्याही पक्षाचा, आम असेल, राष्ट्रवादी असेल किंवा काँग्रेसचा असेल, तो जर बूथ कमिटीवाला आला, आपला काम हा आणि असं कसं होईल, आपले आहेत ना सगळे. तर समजा संजय जगताप आले आणि काँग्रेस पक्षाचा बूथ कमिटीचा माणूस आला, दोघंही एकत्र आले, तर संजय जगतापांना चहा पहिला दिला जाईल, पण काँग्रेसच्या बूथ कमिटीचा काम पहिलं केलं जाईल. हा एक नवीन आपण रूल करणार की आमदारांचा म्हणजे जिल्हा परिषद अध्यक्ष सगळ्यांचा मान सन्मान होईल, पण त्यांना चहा आधी आणि यांचं काम आधी. आणि माझी झेंडे मामा आपल्याला विनंती आहे की आज नंतर जेव्हा जेव्हा तुम्ही पैसे निधी टाकता गावांमध्ये, तेव्हा बूथ कमिटीची अध्यक्षाची आणि सगळ्या मित्र पक्षांचाही मान सन्मान करून निर्णय झाला पाहिजे, जो आपण शब्द दिला होता. आणि दर 3 महिन्यांनी तालुका लेवलला महाविकास आघाडीची आणि आम आदमी म्हणजे इंडिया अलायन्सची मीटिंग दर 3 महिन्यांनी एक झाली पाहिजे. आपण हा शब्द आधी दिला, त्यामुळे तालुका एक गाठीभेटी, काय दरवेळीस काय अजेंडा असेल असंच नाही, पण दर 3 महिन्यांनी आपण सगळ्यांनी भेटलं पाहिजे. तुमची काही कामं असतील याच्यासाठी पुरंदरला म्हणजे सासवडला एखाद्या वेळेस घ्या, एखाद्या वेळेस जेजुरीला घ्या, पण दर 3 महिन्यांनी एक इंडिया अलायन्सची मीटिंग तालुक्यात झालीच पाहिजे. त्याच्यात जर काही
कमी जास्त काय झालं असेल कुणाकडून किंवा एखादं काम राहिलं असेल ते सगळं केलं जाईल आणि जेवढा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा मान सन्मान होईल त्याच्यापेक्षा जास्त मित्र पक्षाच्या बाबतीत आम्ही जर मागे कमी पडलो असू ते सगळं भरून काढण्यासाठी ही 5 वर्ष आहेत. त्यामुळे तुम्ही जे सहकार्य आम्हाला दिलंय सोमवारी प्रत्येक सोमवार आधीच निसर्ग आहे तसंच राहील. सोमवारी तो दिवस बदलणार नाही. फक्त ज्येष्ठ नागरिकांना पहिलं आणि त्याच्यानंतर बूथवाला. एक मिनिट भाऊ, तुम्ही आता सांगितलं आमदारकीची निवडणूक त्याच्यानंतर काय काय निवडणूक आहेत सहकार्यातल्या सोसायटीच्या आहेत नगरपालिकेच्या आहेत महापालिकेच्या आहेत ग्रामपंचायतीच्या आहेत जिल्हा परिषद पंचायत समितीच्या आहेत याच्यात सुद्धा संपूर्ण ताकद महाविकास आघाडीच्या माध्यमातून तुमच्याकडून 2 राहिलं. बँक राहिली कारखाना दूध संघ प्रत्येक तालुक्यात आहे. पुरंदरसाठी नाहीये. बारामती लोकसभा मतदारसंघ आणि शिरूर सगळीकडे. कुणावर ही नवीन सूचना आली. महत्वाची सूचना आहे ती. बरोबर आहे. अच्छा चांगली सूचना आहे. अध्यक्षांच्या कानावर घालीन रयत शिक्षण संस्थेच्या. पुणे जिल्हा शिक्षण मंडळ. ठीक आहे. आता एका वेळेस एक आता तुम्ही सगळंच ताट नको. धीरे धीरे काय पेढे खायला जायचे. साताऱ्याचे कात्रजचे पेढे खायला येणार ते काय करायचे ते पुढच्या आठवड्यात. आता 5 वाजले. थोपटे साहेबांकडे जायचे नमस्कार करायला आज आभार मानायला. खराब होऊन जाते. आता आणलेत का? अहो आमदारांना जायचंय फुरसुंगीला काम आहे आपल्याला काय. पण तुम्ही सगळे आज आल्या. अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात आजचा कार्यक्रम झाला. पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचे मनपूर्वक आभार मानते. आणि पालखीचं काय संत शिरोमणी ज्ञानेश्वर अलाहाबादी मध्ये आळंदी ते पंढरपूर या ठिकाणी प्रस्ताव. तर काय करायचंय चालेल. चला रामकृष्ण हरी. तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी.